नमस्कार मित्रांनो, आज आपण मेष लग्न आणि मेष राशीसाठी वक्री शनी, मंगळ, केतू, गुरु, राहू, रवी या ग्रहांच्या 2025 मधील संबंधानुसार आपल्यावर होणारे परिणाम बघणार आहोत। या विश्लेषणातून आपल्याला समजेल की आपलं शरीर, मन, नोकरी, संपत्ती, विवाह किंवा आध्यात्मिक वाटचाल या सर्वांवर या ग्रहांची कृपा किंवा या ग्रहांमुळे होणारी आपली कठीण परीक्षा काय आहे, कशी आहे हे समजेल। वक्री शनी मेष लग्नात 12व्या भावात, शनी सध्या मीन राशीमध्ये वक्री आहे, म्हणजेच मेष लग्नाच्या दृष्टीने 12वा भाव व्ययभाव जो परदेश गमनाशी संबंधित, परदेश कार्याशी संबंधित आहे, मानसिक स्थिती, गूढ आणि आध्यात्मिक अनुभव, खर्च व त्याग यांचा भाव या स्थानी शनी वक्री असल्यामुळे आपल्या मनात खिन्नता, आपल्या मनातील विचारांचे गोंधळ, एकटे वाटणे, अनपेक्षित खर्च, विशेषतः आरोग्य किंवा कोर्ट कचऱ्यांशी संबंधित सतत काहीतरी गमावल्याची भावना मनात राहील। पण हा शनी जर आपण योग्य तऱ्हेने वापरला तर तो ध्यान, साधना, आध्यात्मिक उन्नती आणि मौनातून मिळणाऱ्या शक्तीचा स्रोत ठरू शकेल। शनीच्या 3 दृष्टींचे परिणाम, शनीला 3 दृष्टी आहे, स्वराशीपासून 3री, 7वी आणि 10वी। 3री दृष्टी मेष लग्नासाठी वृषभ राशीवर, द्वितीय भावात, जे कुटुंब, वाणी आणि धन यांचं स्थान आहे। त्यामुळे काय होईल, बोलण्यात गंभीरपणा, कुटुंबातील संवादामध्ये अंतर वाढेल, पण दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी संयम दिल्यास संपत्ती निर्माण होऊ शकते। 7वी दृष्टी कन्या राशीवर, षष्ठ भावात, हे मेष लग्नासाठी रोगस्थान आहे, शत्रुस्थान आहे, ऋणस्थान आहे। आरोग्याच्या समस्या, विशेषतः जुनी सांधेदुखी उफाळून येईल, त्वचा विकार होण्याची शक्यता, प्रतिस्पर्ध्यांचा त्रास होईल, पण संयम ठेवला तर आपण प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळवण्याची ताकदही ठेवू शकतो। 10वी दृष्टी धनुराशीवर, नवम भावात। नवम भाव हा धर्म, भाग्य, पिता, गुरु यांच्याशी संबंधित आहे। परंपरेतून वेगळं होण्याची मानसिकता राहील। नवम स्थानी हा कठोर ग्रह असल्यामुळे धार्मिक संघर्ष अथवा आंतरिक युद्ध, द्वंद्व राहण्याची शक्यता। इतर ग्रह संबंध शनीबरोबर असलेल्याने होणाऱ्या विशेष योग व त्यांचे परिणाम। मंगळ शनी हे षडाष्टक 28 जुलैपर्यंत आहेत। मंगळ कर्केमध्ये आणि मंगळ सिंहेमध्ये आणि शनी मीन राशीत, म्हणजे 6-8 भावाचा संबंध। वाद होतील, अपघाताची शक्यता, त्यामुळे वाहन जबाबदारीने, काळजीने चालवणे, रक्तदाब आणि जोशात घेतलेले निर्णय नंतर पश्चातापदायक ठरू शकतात। विशेषतः मेष लग्नाला मंगळ लग्नेश असल्याने स्वतःशीच संघर्ष करण्याची वेळ येईल। 28 जुलैनंतर मंगळ आणि शनी यांच्यामध्ये समसप्तक योग होत आहे। मंगळ कन्येत जातो आणि शनी मीनमध्येच आहे, म्हणजे एकमेकांसमोर, एकमेकांच्या दृष्टीमध्ये आहेत। मंगळाची कार्यक्षमता आणि शनीची
क्षमता या दोघांमध्ये अत्यंत तणावपूर्ण स्थिती निर्माण होईल. पण हा काळ कर्मासाठी योग्य काळ राहील. जो याला संयमाने सामोरे जाईल तो यशस्वी होईल. गुरु आणि शनी केंद्रयोग. शनी मीन राशीमध्ये तर गुरु मिथुन राशीमध्ये. त्यामुळे धैर्य, संयम आणि नैतिक मार्गदर्शन मिळेल. पण गुरु दुर्बल, त्यामुळे अतिविचार आणि निर्णयात गोंधळ होईल. शनी व रवी नवपंचम योग होत आहे. रवी कर्क राशीमध्ये शनीच्या नवपंचम संबंधात आहे. पिता किंवा वरिष्ठांशी मतभेद, अहंकारामुळे शिस्तीमध्ये संघर्ष निर्माण होईल. त्यासाठी आत्मबल, आत्मसंयम वाढवण्याची आवश्यकता आहे. शनी आणि केतू यांचा संबंध. केतू सिंह राशीत असल्याने शनी केतूमध्ये षडाष्टक योगाचा संबंध आहे. सहा आड भावाचा संबंध आहे. त्यामुळे जुनी कर्म जागृत होतील. आध्यात्मिकतेला धक्का बसू शकतो. अचानक दुःख किंवा आंतरिक उलथापालथ होण्याची शक्यता. पण यामुळे शुद्धीही वाढेल. सकारात्मक आणि नकारात्मक फलित ह्या वक्री शनीमुळे आपणास काय मिळणार आहे, ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. साधना वाढवण्याची वेळ आहे. ज्ञान लालसेची वेळ आहे. तसेच दीर्घकालीन योजनांसाठी आपल्याला संयम आणि शांत ऊर्जेची आवश्यकता आहे. कर्माने यश मिळवण्याची क्षमता निर्माण होते आहे. तर नकारात्मक परिणाम वक्री शनीचे आत्मसंयम, स्वतःबद्दल संशय, एकटेपणा, मानसिक थकवा, खर्चांचे ओझे, नोकरीत गुप्त विरोधक राहतील. व्यवसायामधले प्रतिस्पर्धी वरचढ ठरतील. कार्यालयात, कामाच्या ठिकाणी दबाव निर्माण होईल. शनीचे चांगल्या फळांसाठी प्रयत्नपूर्वक उपाय करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा, ओम प्राम प्रीम प्रौम स शनैश्चराय नमः या मंत्राचा जप नित्य नियमाने 108 वेळा करावा. मंगळासाठी रामभक्त हनुमानाची उपासना करावी. अंगारक स्तोत्र म्हणावं. लाल वस्त्रदान द्यावं. केतूसाठी दुर्गा स्तोत्र, शिवाची उपासना. ज्यांचा मूळ नक्षत्रात जन्म झाला असेल त्यांनी शांती करून घेणे आवश्यक ठरेल. ह्यासाठी काही महत्त्वाचं मार्गदर्शन. हा मेष लग्नाच्या जातकांना कठीण काळ आहे. या काळामध्ये मौन, संयम आणि कर्म यांवर भर द्यायला लागेल. वाद न वाढवता थांबणे ही सुद्धा एक रणनीती अवलंबावी लागेल. ध्यानधारणा, प्राणायाम यासारख्या नियमित दिनचर्या ठेवाव्या लागतील. इतर बाबींवर होणारा परिणाम. शरीरावर होणारा परिणाम. थकवा वाढेल, रक्तदाब, सांधेदुखी. मनावर होणारा परिणाम. मानसिक गोंधळ, एकाकीपणा वाढेल. संशयाची बीजे रोवली जातील. नोकरी, व्यवसाय यावर होणारा परिणाम. संघर्षातून पुढे जाण्याची ही वेळ आहे. परिवार आणि विवाह गैरसमज होतील. दुरावा वाढेल. त्यासाठी आपणास परिवारामध्ये वाद टाळण्यावरती संयम ठेवावा लागेल. संपत्ती, घर,
स्थावर यावर होणारा परिणाम. संततीच्या घरावर खर्च करावा लागेल. जुन्या मालमत्तेची विक्री होण्याची शक्यता आहे. जुन्या मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक वाटचाल, अध्यात्माची आवड वाढीस लागेल. हे करताना आपली परीक्षा घेतली जाईल. ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध होईल. मेष लग्नाच्या या संपूर्ण विश्लेषणाचा मूळ गाभा हा आहे की वक्री शनी जो आहे तो शत्रू नाही, तर आपला तपासणी अधिकारी आहे, ऑडिटर आहे. आपल्या पूर्व अर्जित कर्मावरती आपल्याला फल मिळणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, जो संयम ठेवेल तो या काळात प्रगल्भ होईल. शनी परीक्षा घेतो, पण पास झाल्यावर फार मोठं बक्षीस देतो. आपल्या प्रवासाला हे ज्ञान उपयोगी ठरो, हीच माझी प्रार्थना. भेटूया नंतरच्या वृषभ लग्न आणि वृषभ राशीच्या वक्री शनीच्या तपासणी अहवालासाठी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.